हॅलो, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट मध्ये आपण आपली जर्नी कंटिन्यू करणार आहे. आता आपण लास्ट व्हिडिओ पाहिला तर हायड्रोलिसिस ऑफ 3 टाइप्स ऑफ सॉल्ट बघितले ते. आपला आता या व्हिडिओ मध्ये मुद्दा आहे दॅट इज हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. एक वीक ऍसिड आणि वीक बेस असलेलं सॉल्टचं किंवा वीक ऍसिड आणि वीक बेस पासून बनलेल्या सॉल्टचं आपण हायड्रोलिसिस बघायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण काय करूया, वीक ऍसिड कोणता असेल आपलं बघा, इथे लिहून घेतो मी CH3COOH असेटिक ऍसिड. वीक बेस कुठलं तुमचं अमोनियम हायड्रॉक्साइड. ह्याच्यापासून तुमचं सॉल्ट कुठलं तयार होईल, CH3COONH4 प्लस H2O. So this is called as अमोनियम ऍसिटेट. हे जे सॉल्ट तयार झालं ना, दिस इज कॉल्ड एज अमोनियम ऍसिटेट. हे अमोनियम ऍसिटेट हे असेटिक ऍसिड आणि अमोनियम हायड्रॉक्साइड अशा दोन वीक इलेक्ट्रोलाइट पासून तयार झालेलं आहे. आता याचं हायड्रोलिसिस बघायचं आहे. मग आपण या हायड्रोलिसिसची रिएक्शन नेहमीप्रमाणे कशी लिहितो तो बघा, आठवा. CH3COONH4 प्लस H2O काय तयार होईल बघा, याचे एक कॅटायन एक एनायन नेहमीप्रमाणे, म्हणजे काय तयार होईल तुमचा CH3COO- प्लस NH4 प्लस अमोनियम आयन. ह्याच्यापासून एक H प्लस आयन अँड एक OH मायनस आयन. मग ऍज युजुअल anion from salt reacts with the cation from water and cation from salt reacts with the anion from water. मग तुमच्या सॉल्टचा anion कुठला आहे, ऍसिटेट CH3COO- तो कोणाशी कंबाईन होईल, वॉटर मध्ये H प्लस शी कंबाईन होईल आणि काय तयार केलं तुमचं CH3COOH. हे झालं काय तुमचं वीक ऍसिड, असेटिक ऍसिड तयार झालं. हे असेटिक ऍसिड परत कसं होईल तुमचं, रिव्हर्सिबली डिसोसिएट होईल, पण किती टक्के, ऑलमोस्ट 5%, म्हणजे युनाइट किती होईल 95%. थोडक्यात तुमचा सॉल्टचा एनायन वॉटरच्या कॅटायन सोबत कंबाईन होऊन ऍसिटिक ऍसिड तयार केले. ते ऍसिटिक ऍसिड परत थोडंसं डिसोसिएट होईल आणि इक्विलिब्रियम मध्ये येईल. म्हणजे तुमच्या सोल्युशन मध्ये H प्लस आयन्स फ्री असणार, पण अतिशय कमी प्रमाणात असणार. आता काय करूया, तुमच्या सॉल्टचा एनायन कॅटायन तुमच्या वॉटरच्या एनायन सोबत कसा कंबाईन होईल बघा, NH4 प्लस प्लस OH मायनस, अगेन इट विल प्रोड्यूस अमोनियम हायड्रॉक्साइड, जो काय तुमचा वीक बेस आहे. वीक बेस असल्यामुळे हा परत डिसोसिएट होईल, पण किती टक्के, 5% डिसोसिएट होणार. अगदी ह्या फिक्टिशियस व्हॅल्यू भेटले 5% म्हणजे कमी असं सांगितलेलं आपण. मग आता काय झालं बघा, तुमच्या सोल्युशन मध्ये काय तयार झालं, एक वीक ऍसिड तयार झालं, ते स्लाइटली डिसोसिएट झालं. वीक बेस तयार झालं, ते पण स्लाइटली डिसोसिएट झालं. मग आता आपण ठरवायचं कसं की तुमचं रिझल्टिंग सोल्युशन हे ऍसिडिक असणार, बेसिक असणार की न्यूट्रल असणार. कशावरून ठरवलं आपण, कशावरून ठरवतो बघा, जर H प्लस आयन आणि OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जर इक्वल असेल तर दॅट इज अ न्यूट्रल सोल्युशन. जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल किंवा तुमच्या सोल्युशनमध्ये H प्लस आयन फ्री असतील तर ते सोल्युशन कसं होणार तुमचं, ऍसिडिक. OH मायनस आयन फ्री असतील तर ते सोल्युशन तुमचं कसं झालं, बेसिक झालं. आता इथं H प्लस पण फ्री आहे आणि OH मायनस पण फ्री आहे, याचा अर्थ हे न्यूट्रलच होईल असं काही नाही. आता ह्याच्यामध्ये एक काम करूया आपण, हे वीक ऍसिड तयार झाले, हे वीक बेस तयार झालेला आहे, याचा दोन्हीचा डिसोसिएशन कॉन्स्टंट घेऊया. तुम्हाला आठवतंय का, व्हॉट इज द मीनिंग ऑफ Ka, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड. इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस आर इक्वल, या असेटिक ऍसिडच्या Ka ची व्हॅल्यू आणि अमोनियम हायड्रॉक्साइडच्या Kb ची व्हॅल्यू जर इक्वल असेल तर याचा अर्थ काय, तुमचं जेवढं असेटिक ऍसिड तयार झालेलं आहे त्याच्यातलं H प्लस प्रोड्यूस केलेलं आहे आणि अमोनियम हायड्रॉक्साइड तयार झाले त्यानं OH मायनस प्रोड्यूस केले, दोन्हीचं डिसोसिएशन इक्वल असेल तर H प्लस आणि OH मायनस ची संख्या कशी असणार, इथं इक्वल असेल, त्या कंडिशन मध्ये तुमचं सोल्युशन कसं असणार आहे, न्यूट्रल असणार. ही झाली तुमची पहिली कंडिशन. कारण आता दुसऱ्या कंडिशन मध्ये इफ Ka इज ग्रेटर दॅन Kb, अर्थ काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड इज ग्रेटर दॅन डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. म्हणजे ह्या दोन वीक इलेक्ट्रोलाइट मधलं ह्या ऍसिडचं डिसोसिएशन जास्त होईल, ह्या ऍसिडचं डिसोसिएशन जास्त होईल म्हणजे H प्लस जास्त तयार होईल. H प्लस जास्त तयार झालं तर सोल्युशन कसं असणार आहे, गुड, सोल्युशन टर्न्स ऍसिडिक. आता तिसरी कंडिशन तुम्ही सांगा बघू, इफ Ka इज लेस दॅन Kb और Kb इज ग्रेटर दॅन Ka, तर सोल्युशन कसं असणार आहे तुमचं, बेसिक. म्हणजे या बेसचं डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असणार म्हणजे OH मायनस आयन ऍज कम्पेअर टू H प्लस आयन काय होतील, जास्त तयार होतील आणि ही सोल्युशन तुमचं कसं असेल, बेसिक असेल. आता परत या, आपण काय पाहिलं होतं बघा, सॉल्ट घेतलं होतं, इथे थोडीशी समरी करूया. सॉल्ट कसे घेतले होते बघा आपण,
स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं सॉल्ट घेतलं तर त्याचं तयार होणारं सोल्युशन कसं होतं, न्यूट्रल होतं. आपण असं पाहिलं होतं की ह्याचं हायड्रोलिसिसच होत नाही, बरोबर. हायड्रोलिसिस होत नाही, H प्लस OH मायनस इक्वल असतात म्हणजे न्यूट्रल राहतं. म्हणजे ऍसिड तुमच्या सॉल्ट मधला कॅटायन वॉटरशी कंबाईन होत नाही, सॉल्ट मधला एनायन वॉटरशी कंबाईन होत नाही, ते फ्री राहतात कॅटायन एनायन, म्हणजे वॉटरचे पण कॅटायन फ्री राहतात, म्हणजे ते सोल्युशन न्यूट्रल झालं. स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस जे सॉल्ट घेतलं तर त्याचं सोल्युशन कसं होतं, ऍसिडिक. का तर ह्या ऍसिड कसं होतं, स्ट्रॉंग होतं म्हणजे H प्लस फ्री राहत होते. हे लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल. वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस जर सॉल्ट घेतलं तर ते सोल्युशन तुमचं कसं असणार आहे बघा, बेसिक होतं. अँड वीक ऍसिड अँड वीक बेस जर सॉल्ट घेतलं तर ते सोल्युशन तीन प्रकारचं असू शकतं. न्यूट्रल असू शकतं, ऍसिडिक असू शकतं, बेसिक असू शकतं, डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू ऑफ के अँड केबी. आता हा व्हिडिओ स्वतंत्र करण्याचं काय रिझन आहे, तर आपल्याला हे तीन एक्झाम्पल बघायचे. असं काय एक एक्झाम्पल जिथे ही कॅटेगरी सॅटिस्फाईड होते, ही एक होते, ही एक होते. आलं लक्षात. चला तर मग हे लिहून घ्या. आपण काय करूया, डिसोसिएशन ऑफ हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस इन विच, बघा पहिली कंडिशन कशी असेल, हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस इन विच, जस्ट मिनिट, K is greater than KB असं घेऊ आपण, in which Ka is greater than KB. तर काय एक्झाम्पल घेतलंय बघा आपण, मी एक्झाम्पल घेतो इथं. आपण काय करूया, अमोनियम फ्लोराइड NH4F, सी दिस इज द सॉल्ट. हे सॉल्ट कुणापासून बनले बघा, वीक ऍसिड कुठलं, HF, की ज्याचा आपण असं लिहूया, so this is the salt made up of weak acid HF, की ज्याच्यासाठीचा Ka is equal to काय असणार आहे बघा, तुमचा व्हॅल्यूज दिलेली आहे इथं 7.2 into 10 raised to -4. आणि हे कशापासून बनलेलं आहे, वीक बेस. वीक बेस इथं आपण कुठलं घेतलंय, अमोनियम हायड्रॉक्साइड, की ज्याचा Kb काय असणार आहे बघा, 1.8 into 10 raised to -5. आता काय झालं बघा, एक सॉल्ट घेतलंय वीक ऍसिड आणि वीक बेस. कुठलं, वीक ऍसिड HF, हे बघा, प्लस वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साइड, ह्यांच्यापासून एक सॉल्ट तयार होईल काय तुमचं, अमोनियम फ्लोराइड प्लस H2. हे सॉल्टचं हायड्रोलिसिस होईल. ह्या सॉल्टचं हायड्रोलिसिस कसं होणार बघा, NH4F प्लस H2O, काय तयार होईल, तुमच्या सॉल्ट मधले एक कॅटायन एक एनायन, कुठला, NH4 प्लस F मायनस प्लस वॉटरचे दोन आयन, एक कॅटायन एक एनायन. ऍज युजल तुमच्या सॉल्टचा कॅटायन वॉटरच्या एनायनशी कंबाईन होईल, तुमच्या सॉल्टचा एनायन वॉटरच्या कॅटायनशी कंबाईन होणार. मग हा कॅटायन या एनायनशी कंबाईन झाला म्हणजे NH4 प्लस फ्रॉम salt reacts with the OH minus ion from water, it will produce NH4OH, जे कसं होतं तुमचं वीक बेस होतं, जे काय झालं 5% परत डिसोसिएट झालं, 95% असोसिएट झालं. हे झाली रिएक्शन. आता काय होणार आहे बघा, तुमच्या anion from salt reacts with the cation from water, काय तयार केलं, हा HF. अगेन हा HF कसा असणार तुमचा, वीक ऍसिड असेल, 5% डिसोसिएट होईल, 95% ते असोसिएट झालेलं असणार. आता ह्याचे Ka ची व्हॅल्यू दिली आहे, सॉरी ह्याचे अमोनियम हायड्रॉक्साइडचे बेस Kb ची व्हॅल्यू काय दिली बघा, Kb is equal to 1.8 into 10 raised to -5. ह्याच्या ऍसिड साठी Ka is equal to काय दिलंय बघा, 7.2 into 10 raised to -4. दोन्ही व्हॅल्यू कम्पेअर करा बघा, ही व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे या ऍसिडचं डिसोसिएशन ऍज कम्पेअर टू दिस बेस काय होणार, जास्त होईल. ह्याचा ऍसिडचं डिसोसिएशन जर जास्त असेल तर H प्लस आयनची क्वांटिटी ऍज कम्पेअर टू OH मायनस कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे इफ Ka इज ग्रेटर दॅन Kb, तुमचं सोल्युशन कसं असणार आहे, ऍसिडिक असणार आहे. लक्षात. So this is the example of hydrolysis of salt of weak acid with weak base in which Ka is greater than Kb. आता आपल्याला दुसरे एक एक्झाम्पल असं बघायचं की ज्याच्यामध्ये तुमचा Ka is less than Kb. बघा इथं कसं असणार तुमचा, हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस इन विच Ka is less than
Kb. ह्याचे एक्झाम्पल काय घेतले बघा, अमोनियम सायनाइड NH4Cl. सी दिस इज द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ वीक बेस. ह्याच्यातलं वीक ऍसिड कोणतं आहे बघा, HCN आहे. आणि ह्याचा Ka किती दिलाय तुम्हाला, Ka ची व्हॅल्यू दिली आहे HCN ची तुम्हाला 4.0 into 10 raised to minus 10. 4.0 into 10 raised to minus 10. हा एक वीक बेस पासून पण बनलेला आहे. वीक बेस कोणता होता बघा, अमोनियम हायड्रॉक्साईड, की ज्याचा Kb ची व्हॅल्यू तुम्हाला आता मगाशीच दिली होती, किती होती, 1.8 into 10 raised to minus 5. तर आता बघा हायड्रोलिसिस. हे बघा, हे सॉल्ट आहे NH4Cl. हे वॉटर सोबत कंबाईन झालं. वॉटर सोबत कंबाईन झाल्यानंतर काय तयार झालं, तुमचं याचा एक कॅटायन तयार होईल कुठला, NH4 प्लस. ह्याचा एनायन एक तयार होईल Cn मायनस. वॉटरचा कॅटायन, वॉटरचा एनायन. ऍज युजल कॅटायन फ्रॉम सॉल्ट रिएक्ट्स विथ द एनायन फ्रॉम वॉटर, एनायन फ्रॉम सॉल्ट रिएक्ट्स विथ द कॅटायन फ्रॉम द वॉटर. मग NH4 प्लस plus OH minus from water it will produces ammonium hydroxide, की जे रिव्हर्सिबली काय होणार आहे, डिसोसिएट होईल अगेन 5% आणि हे 95%. म्हणजे हे अमोनियम हायड्रॉक्साईड जे ते झालं ते 5%, त्यातलं काय झालं तुमचं डिसोसिएट होऊन तुमच्या सोल्युशन मध्ये OH मायनस आयन फ्री राहिले. आता हा Cn मायनस फ्रॉम सॉल्ट रिएक्ट्स विथ H प्लस फ्रॉम वॉटर. Cn मायनस फ्रॉम सॉल्ट रिएक्ट्स विथ H प्लस फ्रॉम वॉटर. अगेन इथं काय तयार झालं तुमचं HCl नावाचं वीक ऍसिड तयार झालं. बीइंग अ वीक इलेक्ट्रोलाइट हे 5% डिसोसिएट होईल, 95% असोसिएट झाले असणार. मग हे जर वीक इलेक्ट्रोलाइट, हे कुठलं आहे वीक ऍसिड, हे कुठलं होतं वीक बेस. हे वीक ऍसिड जर परत डिसोसिएट झालं तर H प्लस आयन फ्री आहे, OH मायनस आयन फ्री आहे. पण ह्याचा Kb दिलेला आहे, सॉरी ह्याचा Kb काय बघा, 1.8 into 10 raised to minus 5. ह्यासाठी Kb इज इक्वल टू काय दिलाय, 1.8 into 10 raised to minus 5. ह्या ऍसिड साठीचा Ka किती दिलाय, 4.0 into 10 raised to minus 10 दिलेला. आता तुम्हाला कोणाची व्हॅल्यू जास्त दिसत्या, Kb ची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे ह्या केस मध्ये Kb इज ग्रेटर दॅन Ka, किंवा आपण वर मांडले तसंच मांडूया की Ka इज लेस दॅन Kb. Ka इज लेस दॅन Kb. तुमचं सोल्युशन कसं राहणार आहे, बेसिक. का तर अमोनियम हायड्रॉक्साईडचं जेवढं डिसोसिएशन होतं त्याच्यापेक्षा हायड्रोजन सायनाइडचं डिसोसिएशन काय होतं, कमी होते. याचं डिसोसिएशन कमी आहे म्हणजे H प्लस कमी आहे, OH मायनस जास्त आहेत का, तर याचं डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे या सोल्युशन मध्ये तुमचे OH मायनस आयन फ्री जास्त असतील, आणि OH मायनस आयन फ्री असल्यामुळे सोल्युशन तुमचं काय राहणार आहे, बेसिक राहणार आहे. क्लिअर कट झालं. ही कंडिशन लिहून घ्या. आपण तिसरी कंडिशन बघूया. तिसरी कंडिशन कुठली असणार आहे आता, गुड, बरोबर आहे. असे एक सॉल्ट की जे वीक ऍसिड आणि वीक बेस पासूनच बनलेला आहे, पण ज्याच्यासाठी Ka आणि Kb ची व्हॅल्यू तुमची कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. द सॉल्ट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड विथ वीक ऍसिड विथ वीक बेस इन विच Ka इज इक्वल टू काय असेल तुमचं, Kb असणार आहे. आता याचे एक्झाम्पल कशाच घेतले बघा, मगाशी घेतलं होतं बघा आपण CH3COONH4. आता हे सॉल्ट कोणापासून बनलेलं आहे, वीक ऍसिड. कुठलं वीक ऍसिड, तर तुमचं असेटिक ऍसिड CH3COOH. याच्यासाठी Ka ची व्हॅल्यू किती असणार बघा, 1.8 into 10 raised to किती असेल माझ्या माहितीनुसार, -5. आतापर्यंत हे लक्षात आलं असेल की तुमची व्हॅल्यू असणार आहे ती कुणापासून बनलेलं असणार आहे, वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड, की ज्याचा Kb ची व्हॅल्यू मागाशी दिली होती, तिन्ही एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे. बरोबर आहे का बघा. आता काय होणार आहे, हे तुमचं अमोनियम ऍसिटेट आहे. अमोनियम ऍसिटेट म्हणजे सॉल्ट आहे. हे कसं डिसोसिएट होईल, किंवा वॉटर सोबत कंबाईन झाल्यानंतर ह्याचे हायड्रोलिसिसचे इक्वेशन काय असेल, ह्याचे कॅटायन आयन कुठले, CH3CO मायनस, कॅटायन कुठला NH4 प्लस, ह्याचा कॅटायन कुठला H प्लस, ह्याचा आयन कुठला OH मायनस. नेहमीप्रमाणे anion from salt reacts with the cation from water, cation from salt reacts with the anion from water. म्हणजे हे ऍसिटेट आणि H प्लस शी कंबाईन होतील. असिटेट आयन CH3COOH CH3COO minus reacts with the H plus from water, it will produce acetic acid, की जे काय तुमचं वीक ऍसिड आहे. बरोबर आहे ना. हे वीक ऍसिड असल्यामुळे काय होणार आहे, रिव्हर्सिबली डिसोसिएट होईल. अगदी 5% डिसोसिएट जरी समजलं तरी आपण तुमच्या सोल्युशन मध्ये H प्लस थोडेसे फ्री येणार आहेत.
आता कॅटायन फ्रॉम सॉल्ट रिॲक्ट विथ एनायन फ्रॉम वॉटर कशी रिॲक्शन होईल बघा. NH4 प्लस OH मायनस रिव्हर्सिबली गिव्स. आता रिव्हर्सिबली डायरेक्ट लिहितो कारण आता हे माझ्या माहितीनुसार आपण चौथ्यांदा पाचव्यांदा लिहितोय, बरोबर आहे का बघा. हे काय तुमचं वीक बेस. याचं सुद्धा थोडंसं डिसोसिएशन 5% जरी झालं तरी तुमच्या सोल्युशन मध्ये H प्लस पण फ्री असतील व H मायनस पण फ्री असतील. पण आपली कंडिशन काय, Ka इज इक्वल टू Kb, म्हणजे याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय, Ka इज इक्वल टू किती आहे 1.8 इंटू 10⁻⁵. याच्यासाठी Kb ची व्हॅल्यू किती आहे 1.8 इंटू 10⁻⁵. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे हे असिटिक ऍसिड जेवढं डिसोसिएट होते तेवढंच हे बेस डिसोसिएट होते. साहजिक आहे H प्लस आयनचे कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस आयनचे कॉन्सन्ट्रेशन कसं असणार, सेम असणार. मग ज्या कंपाऊंड साठी Ka इज इक्वल टू Kb असतं ते सोल्युशन हायड्रोलिसिस नंतर काय होतं किंवा ते सॉल्ट हायड्रोलिसिस नंतर न्यूट्रल सोल्युशन तयार करतं. लक्षात आलं का. आपण 3 कंडिशन इथं कंपेअर केल्या. काय कंपेअर केल्या किंवा 3 कंडिशन आपण डिस्कस केल्या कुठल्या, एक हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट असं की जे वीक ऍसिड आणि वीक बेस पासून बनलेलं असतं. म्हणजे तुमच्या सॉल्टचं हायड्रोलिसिस करताना कुठल्या प्रकारचं सोल्युशन तयार होणार, इट डिपेंड्स ऑन तुमच्या वीक ऍसिड आणि वीक बेसचा Ka आणि Kb रिस्पेक्टिव्हली किती आहे. लक्षात आलं का. हे लिहून घ्या. सो दिस इज ऑल अबाउट द हायड्रोलिसिस ऑफ द सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेसेस. ओके, थँक्यू.